हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास इयत्ता 6वी विषय गणित दिवस 4 अभ्यासणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. दिवस 4 आजचा घटक आहे समीकरणे. यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर एक्सेल समीकरणे, गणितीय कोडी आणि समस्या निराकरण. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपल्याला 2 तासिका दिलेल्या आहेत. हे सर्व एकदा वाचून घ्या. त्यानंतर आपण यामध्ये कोणकोणते घटक बघणार आहोत तर बघूया. बैजिक राशी, यामध्ये एक्सेल समीकरणे यांचा अभ्यास करणार आहोत आणि याचा उपयोग कुठे होतो? विविध समस्या सोडवण्यासाठी बीजगणितीय विचारांचे उपयोजन. त्यानंतर कोडी, कृती, समस्या सोडवण्याच्या विविध पद्धती. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे तर गणितीय कोडी स्वतः तयार करायची आहेत, तयार करता आली पाहिजेत किंवा छापील डिजिटल माध्यमात आलेली कोडी स्वतः सोडवून दाखवावीत. बघा, वेगवेगळे जर तुम्ही न्यूजपेपर घेतलात, वृत्तपत्र घेतलात, त्यामध्ये सुडोक्यू किंवा असे 9 बॉक्स दिलेले असतात किंवा सुडोक्यू. बघा, सुडोक्यूमध्ये 1 ते 9 उभे आणि आडवे, आणि त्या बॉक्समध्ये सुद्धा 1 ते 9 अंक लिहून ते पूर्ण करायचे असतात. सुडोक्यू कोणताही पेपर घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला सुडोक्यू सोडवता आले पाहिजे, सोडवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही न्यूजपेपरमध्ये तुम्ही बघू शकता. आणि त्यातला पहिला बैजिक राशी. बैजिक राशी पहिला घटक आहे बैजिक राशी. यामध्ये एक्सेल समीकरणे आपण बघूया. दैनंदिन जीवनातील उदाहरणे, समस्या एक्सेल समीकरणाच्या पद्धतीने सोडवण्याचा अनुभव आपण घ्यायचा आहे. तुम्ही असे कोडी कधी केले असणार. मनात धरलेली संख्येची चौपट करून 3 मिळवले असता उत्तर 15 येईल. 15 आले तर मनात धरलेली संख्या कोणती? तुम्ही असं करू शकताय. किंवा आपण त्याच प्रकारे या ठिकाणी दिलेल्या रकान्यात आडवी उभी बेरीज 12 येईल, अशा प्रकारे रिकाम्या चौकटी भरा. आता हे सोपं. काही संख्या आपल्याला दिलेल्या आहेत, यांची आडवी आणि उभी बेरीज किती आली पाहिजे? 15. आता इथे 1 आहे, इथे 6. 1 अधिक 6 किती होतात? 7. मग इथे किती येणार? 8. 1 अधिक 8 अधिक 6 किती होणार? 15. या ठिकाणी 2 आहेत, 3 आणि 2 किती होतात? तर 5. मग या ठिकाणी किती येणार? 10. ओके. नंतर 4 अधिक 5 9. मग या ठिकाणी किती येणार? 6. असे आपण काय केले? दिलेल्या रकान्यात आडवी आणि उभी बेरीज 12 सॉरी आपण 12 आले पाहिजे. मी 15 घेतोय. पुन्हा एकदा आपण बघूया. बेरीज किती आहे? 15. 1 अधिक 8 9 6 15. 3 आणि 2 5 आणि 10 बरोबर होते, 15च होईल. सॉरी, आपण वरचं सोडवतोय. इथे बेरीज आहे 12, इथे आहे 12 आली पाहिजे. मग 1 अधिक 7 आणि या ठिकाणी 5 येतील. ओके. 1 अधिक 5 6, 6 12. आता या ठिकाणी 1 अधिक 4 5. 1 आणि हे 4 5 झाले. मग या ठिकाणी किती येणार? 7 आणि 5 किती होतात? 12. बघा, ही बेरीज मॅच झाली. 7 2 आणि 3. आता या ठिकाणी 6 आणि 3 9 आणि किती होणार? 9 आणि 3 12. सो या प्रकारे या प्रकारचे आपण कोडे सोडवू शकतो. उभी
आडवी या ठिकाणी सांगितलं नाही. कधी कधी आपल्याला सांगितलं असतं एक अंक एकदाच वापरायला सांगितला जातो, पण या ठिकाणी तसं सांगितलेलं नाही. ओके. नंतर गणितीय कोडी आणि समस्या निराकरण यामध्ये काय दिलं आहे तर बघूया. दिनदर्शिकेच्या 4 दिवसापासून तयार होणाऱ्या 2x2 चौरसाच्या कर्णावरील दिनांकाची बेरीज सारखी येते का बघा. 2x2 म्हणजे काय, समजा हे 2 घेतले आणि हे 2 घेतले, म्हणजे असा हा बॉक्स घेतला. आडव्या 2 आणि उभ्या 2. बघा कर्ण म्हणजे हा आपण चौकोन घेतला किंवा चौकोनाचा हा कर्ण होतो. ओके. किंवा असा कर्ण, कसंही मोजा. आता इथे बघा 1 आणि 9. पुन्हा आपण जरा स्क्रीन मोठी करूया. तुम्ही कोणतेही 4 घ्या, आपण असे 4 घेतले होते. बघा 1 + 9 10. असा कर्ण घेतला तरी 8 + 2 10. कोणता दुसरा कर्ण घ्या, मोठा कर्ण घेऊया आपण, मोठ्या संख्या. 22 + 32 52. 23 + 29 52. म्हणजे बघा कळले तुम्हाला काय सांगितलं होतं, कर्णांची चौरसाच्या कर्णावरील दिनांकाची बेरीज सारखी येते. आता या ठिकाणी 1 ते 9 अंक वापरून 1 ते 9 अंक एकदाच वापरून, महत्त्वाचं एकदाच वापरून आडवी उभी तिरपी बेरीज किती येईल, 15 येईल. अशा प्रकारे चौकटीत अंक लिहा. 1 ते 9 अंक वापरायचे आहेत आणि आडवी उभी तिरकी अशी बेरीज किती आली पाहिजे, 15. आता काही संख्या तुम्ही घेऊ शकता. समजा मी ते 8 घेतली. 8 1 6 विद्यालय 15 झाले. 3 8 3 11 11 आणि 4 15. 3 5 8 8 आणि 7 15. 4 9 13 13 आणि 2. कसंही बघा अशी बेरीज बघा, अशी बेरीज बघा 15ची येईल, किंवा अशी तिरकी बेरीज बघा 15ची येईल, अशी पण बघा 15ची येईल. कळलं आहे तुम्हाला. म्हणजे या प्रकारची सुद्धा आपल्याला कोडे सोडवता आली पाहिजे. संख्यांची कोडे आपल्याला सोडवता आली पाहिजेत. आता या ठिकाणी सांगितलं सोडवून बघा. हे उत्तर, नेहाने कोणत्याही 5 क्रमवार संख्या मनामध्ये धरल्या. त्यातील 3 मूळ संख्या आहेत व 3 समसंख्या आहेत, तर संख्यांची बेरीज किती. आता थोडंसं बघा, सुरुवातीला बघा आपण 1 पासून सुरुवात केली तर 1 मूळ संख्या नाही, 2 3 4 5 6 झाले 5 संख्या. आता मूळ संख्या किती आहे बघा, 2 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही मूळ, 3 मूळ संख्या आहेत. समसंख्या कोणत्या आहेत, 2 ही समसंख्या आहे, 4 ही समसंख्या आहे, 6 ही समसंख्या. 2 ही समसंख्या सुद्धा आहे आणि मूळ संख्या आहे. तर याची बेरीज किती येईल, 20 येईल. बघा किती बेरीज येईल, 20 येईल. करून बघा. त्यानंतर बैजिक प्राथमिक संख्या सिद्धांत व भूमिती व्याख्या प्रमेय विधानात रूपांतर. ओके, थोडंसं वाचून घ्या, आपण यावरती सविस्तर चर्चा करूया. आता कोणतीही संख्या अविभाज्य अवयवांच्या गुणाकारात मांडता येते हे आपण बघूया. नंतर बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल हे ओळखता आले पाहिजेत. अज्ञात राशीसाठी आपण XY वापरतो. कोणती संख्या माहीत नसेल तर आपण चल कोणतं वापरतो, XY. आता संख्या सिद्धांत, कोणतीही संख्या अविभाज्य अवयवांच्या गुणाकारात मांडता येते. म्हणजे मूळ संख्या च्या आपण मूळ संख्या येईपर्यंत अवयव पाडायचे असतं. समजा 18 आहे, तर 18 म्हणजे किती. समजा आपण हे डायरेक्ट कळत नसेल तर काय करणार, 2 9 18. आता 9ला पुन्हा भाग जातो, म्हणजे 9 काय होणार, 3 × 3. आता या संख्यांना कोणत्याही संख्येने पुन्हा भाग जाणार नाही, म्हणजेच काय अविभाज्य आहे, पुन्हा भाग जात नाही. म्हणजे 18चे अवयव काय आले, 2 3 3. 35चे 5 × 7 35. तर 5 आणि 7ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणजे अविभाज्य घटक आहेत.
सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती असू शकेल आपल्याला माहीत नाही. ओके, कारण का अनंत संख्या आहेत. नैसर्गिक संख्या एकूण किती असतील माहीत नाही, अनंत संख्या आहेत. ओके, ही आता नैसर्गिक संख्या संदर्भात माहीत. नैसर्गिक संख्या कुठल्या आहेत? नैसर्गिक संख्येची सुरुवात काय होते? 1 2 3. सुरुवात 1 पासून होते आणि पुढे आपल्याला अनंत संख्या असतात. आता भूमितीतील मूलभूत संबोध. बिंदू, फक्त बिंदू काढतो. रेषा दोन्ही बाजूला अमर्याद असते. रेषाखंड आपल्याला मोजता येतो, खंडित असतो दोन्ही बाजूला. किरण एका बाजूला अमर्याद असतो. प्रतल, प्रतल कोसाही प्रतल घ्या. एक सपाट पृष्ठभाग. कोन, कोणाचे प्रकार, लघुकोन, विशाल कोन, काटकोन हे आपल्याला करता आले पाहिजेत. ओके, नैक रेषीय बिंदू असे आपण वाचा व्यवस्थित सर्व. त्रिकोण काढता आला पाहिजे, चौकोन काढता आला पाहिजे. ओके, त्रिकोण, चौकोन याही सुद्धा आपल्याला काढता आल्या पाहिजेत. संख्येसाठी अक्षरांचा उपयोग आपण घेऊया. अज्ञात राशीसाठी आपण एक्स वाय हे अक्षर वापरतो. समजा आनंदीकडे काही पेन आहेत, त्यासाठी आपण आनंदकडे काही पेन आहेत, माहीत नाही किती आहेत, मग त्यासाठी आपण काय म्हणलं? आनंदकडे एम पेन आहेत. वेदश्रीने काही गोट्या जेसिकाला दिल्या. काही किती आहेत माहीत नाही, मग वेदश्रीने किती गोट्या दिल्या? पी दिल्या. असं आपण मानू शकतो. आता काही उदाहरण दिले पाहिजे. अहमदकडे काही रुपये आहेत, संदीपने त्याला आणखी 5 रुपये. काही रुपये म्हणजे अहमदकडे वाय आहेत आणि संदीपने किती दिले? 5 रुपये दिले. म्हणजे काय येणार? वाय अधिक 5. समानतेचे गुणधर्म. समानतेचे गुणधर्म 11 अधिक 7 किती होणार? 18. किंवा येवा याच्यावर 3 मिळेल. 11 अधिक 7 किती आले? 18. समजा 11 अधिक 7 मध्ये मी 2 मिळवले, किती होणार? 20. मग इकडे 2 मिळवले, मग इकडे पण 2च मिळवावे लागतील तरच त्या समान होतील. इकडे 2 मिळवले, मग इकडे पण 2च असणार. असं इथे 3 मिळवले होते, इथे पण किती? त्या 3च होणार. ओके, समीकरणाची उकल काढता आली पाहिजे, महत्त्वाचं आहे. आता हे समीकरण चलाची किंमत, इथे एक्स चल आहे. बरोबर, चल कोणता आहे? एक्स आहे. मग काय करायचं? हे अधिक 5 नको आहे, आपल्या एक्सची किंमत माहिती. अधिक 5 असेल तर बाजूला काय करायचे? वजा 5 करायचे. एका बाजूला वजा 5 केले, मग या बाजूला पण वजा 5च करायचे. हे 5 5 गेले, मग 1 बरोबर 12तून 5 गेले, किती उरणार? 7. इथे काय दिले? तो वजा 13 नको, म्हणजे विरुद्ध संख्या आपण त्यामध्ये मिळवायची. वजा 13 असेल तर काय करणार? अधिक 13 घेणार. मग या बाजूला पण अधिक 13. हे वजा 13 काय? 13मधून 13 गेले 0, आणि ते 20 अधिक 13 घेणार 33. सो या प्रकारची ही उदाहरणे आहेत, बघू शकता. आणि समीकरण पूर्वतयारी. बघा, काही उदाहरणं आपण सांगू शकतो. जर सीमाकडे काही पेन्सिली होत्या, तिला वाढदिवसाला भेट म्हणून आणखी काही 8 पेन्सिला मिळाल्या. आता तिच्याकडे 25 पेन्सिल झाल्या, तर तिच्याकडे सुरुवातीला किती पेन्सिल होत्या? काही पेन्सिल होत्या. किती पेन्सिल होत्या? 1 होत्या. तिला वाढदिवसाला 8 पेन्सिल अधिक मिळाल्या आणखी, म्हणजे 8. आता किती आहेत तिला? 25 आहेत. ओके, आता काय करणार? हे 8 आपल्या एक्सची किंमत पाहिजे, म्हणजे काय करणार? हे 8 बाजूला नको आहेत, हे वजा 8 करणार. मग हे 25मधून पण काय करणार? वजा 8 करणार. हे 8 गेले म्हणजे एक्स उरला. 25मधून 8 गेले, किती उरणार? 17. ओके, हे सोडून दिले खाली. आता हे सुद्धा सोडवा जरा. ओके, हे सर्व चुकीचे बघायचं आहे, घटक ओळखायचं आहे. काही बघा, या आणखी क्वेश्चन असे स्कॉलरशिपमध्ये सारखे क्वेश्चन येतात. इथे किती येईल, कोणती आकृती येईल, खालची विचारलेले आहे. ओके, तर या ठिकाणी खाली 4 आकृती दिलेल्या आहेत.
45ला पाहिजे, 90ला किती 4 आहेत, 1 2 3 4, 45ला जर डबल आहेत, 45ची दुप्पट किती आहे 90. ओके, इथे पण सेम आहे. 60ची दुप्पट किती आहे 120. म्हणजे इथे 120ला 3 आहे, म्हणजे इथे किती असले पाहिजे 6 असले पाहिजे. मग 6 कोणत्या ठिकाणी, या ठिकाणी आहेत. म्हणजे हे ऑप्शन आपल्याला करेक्ट आहे. डी ऑप्शन करेक्ट आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नफा आणि तोटा या घटकाचा अभ्यास करूया. थँक्यू.